नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आषाढी वारी निमित्त सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल। तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वारकरी वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहावरती एक विशेष बैठक पार पडली। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरुम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी। वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावरती वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून द्यावेत। तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं। मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरं आयोजित केली जातील। वारकऱ्यांसाठी कार्डियक रुग्णवाहिकेची सोय देखील उपलब्ध करून दिली जाईल। पंढरपुरामध्ये तात्पुरती ICU सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा, असे निर्देश शिंदे यांनी दिलेत। तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंड्यांना वारीच्या काळामध्ये पूर्ण वेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यासोबतच गतवर्षी वारी दरम्यान झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल। पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल। वारकऱ्यांचं भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पडाव्यात यासाठी वारी कुठेही जास्त वेळ खोळंबणार नाही, यासाठी प्रयत्न केला जाईल। यंदाची वारी स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्यानं त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून उपलब्ध करून दिलं जाईल, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता वारकऱ्यांसाठी विम्याचा लाभ, त्यानंतर वैद्यकीय सुविधेसह टोल माफी देखील करण्यात आलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।